माझी स्टाईल सुद्धा एक वेगळीच होती। मी पॉप आणि रॅप गाणारीच मुलगी होती आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास लोकशाहीर संभाजी भगत यांच्यासोबत सुरू झाला। साऊ पेटती मशाल साऊ आग तेज लाल साऊ पेटती मशाल साऊ आग तेज लाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल हाती समतेचं निळ निशान घेऊन जातीवाद्याला तुडवितो मनुवाद्याला तुडवितो माझ्या भीमाचा माझ्या बापाचा माझ्या भीमाचा निरोप कळवितो माझ्या भीमाचा निरोप कळवितो माझ्या भीमाचा निरोप कळवितो। आणि या जयंतीला आम्हाला खूप सारे कॉल्स येतात, लोक बोलवतात, पण त्यावेळेस ते विचारतात की हा ऑर्केस्ट्रा मध्ये किती जण नाचणार आहेत। मग त्यांना सांगायला लागतं की नाही हा जलसा आहे, हा शाहिरी जलसा आहे। मग ते म्हणतात की अरे म्हणतात आम्हाला प्रबोधन नकोय, म्हणतात आम्ही खूप वाचलेलं आहे, आता आम्हाला नाचायचं। शाहिरीच्या माध्यमातून मंडळी आता मोठे झालेत, तर ते आता कुठेतरी त्यांना पण तो चंगळवाद कुठेतरी त्यांच्या अंगवळणी पडत चाललाय, अंगवळणी पडतोय की काय असं चित्र झालंय किंवा परिस्थिती झालेली आहे। मग आम्ही ठीक आहे, चांगले आम्हाला पण वाटतं ना की चांगले कपडे घालावे, चांगलं आयुष्य जगावं, गाड्या बंगले आम्हालाही वाटतं। नमस्ते, जय भीम और आप देख रहे हैं आकाश गाथा। नमस्कार, जय भीम। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाश गाथा पॅन्थर फाइट्स। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास आणि एकंदरीतच परिवर्तनाची गती अधिक गतिमान करण्यासाठी सांस्कृतिक चळवळीची फार मोठी भूमिका आहे। भीमराव कर्डकांपासून वामनदादा कर्डक ते शाहीर विठ्ठल उमप ते आजच्या शाहीर संभाजी भगतांपर्यंत अनेक शाहिरांनी जलसेकारांनी हा जथ्था पुढे आणलेला आहे। आणि विशेष म्हणजे इतकी वर्ष उलटल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीचा वारसा सांगीतिक रूपाने पुढे नेण्यासाठी अनेक तरुण तरुणी पुढे येत आहेत। त्यापैकी सध्याचं चर्चेत असलेलं नाव आणि जलसेकार शाहीर म्हणून वावरणारं एक नाव जे आहे ते म्हणजे आकाश पवार आणि ऐश्वर्या पवार। आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास। आकाश आणि ऐश्वर्या, जय भीम, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात। जय भीम, जय भीम। धन्यवाद। आकाश गाथा या चॅनलने आज इथे आम्हाला बोलवलेलं आहे। राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातून आंबेडकरी चळवळीचा जो प्रवास या चॅनलने मांडलेला आहे, तर त्या प्रवासाबरोबर आज आम्हाला त्यांनी इथे बोलवलं, तर त्या चॅनलचं सर्वप्रथम धन्यवाद त्यांना। की आजकालची पिढी जी आहे त्यांना असं वाटतं की मी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं। तुम्हाला असं का वाटलं की आपण भीम शाहीरच व्हावं? गाण्याचा प्रवास तो वेगळा आहे। तो माझी स्टाईल सुद्धा एक वेगळीच होती। मी पॉप आणि रॅप गाणारीच मुलगी होती। मला तो माध्यम मला खूप आवडायचा। त्याच्यानंतर मग माझा प्रवास लोकशाहीर संभाजी भगत यांच्यासोबत सुरू झाला आणि दादांची जी गाणी होती ती खूप वेगळी होती। तर मला असं वाटलं की ही गाणी आपण सुद्धा गायली पाहिजे।
पण ही गाणी काय गातोय, कोणासाठी गातोय आणि आपण का गातोय ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास नव्हता. बरोबर. आणि नुसतेच बाबासाहेबांचं गाणं गातो किंवा शिवाजी महाराजांचे पोवाडे गातो, पण का गातो, नुसतंच गायला नाही पाहिजे, त्यासाठी रिझन सुद्धा आहे ना. मग तो रिझन मला म्हणजे हळूहळू अनुभवातून मिळत गेला. तू BA म्युझिक केलंस? BA म्युझिक केलं, पण माझं ते पूर्ण झालेलं नाहीये माझं शिक्षण. मी अर्धच केलेलं आहे, ड्रॉप झालाय. पण मला असं वाटतं की ते कंटिन्यू करणार आहे. मला असं वाटतं की ज्या क्रांतीज्योती सावित्रीमुळे आजची या देशातील महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि स्वातंत्र्याच्या प्रवाहात आहे, तिला अभिवादन करून आपल्या या चर्चेची आज सुरुवात करूया. निश्चितच मी हे गाणं गाईन, पण त्यासाठी मी आकाशला विनंती करेन की डफाची साथ दिली तर ऐक, म्हणजे आम्हालाही आवडेल ते ऐकाय. सादा दिली पाखरांना साऱ्या रान धुंडाळून फडफडाली ते पंख झेपावला नवा गाणं साऊ वाघिणा मुचितेनं ओढली डरकाळी साऊ वाघिणा मुचितेनं ओढली डरकाळी थारा थरल्या गाचा पुऱ्या गड ढासळली बाई साऊ पेटती मशाल साऊ आग तेज लाल साऊ पेटती मशाल साऊ आग तेज लाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल आकाश, हाच प्रश्न माझा तुला देखील आहे. तुला नाही वाटलं की आपण म्हणजे NRC सारख्या एका कंपनीत काम करणाऱ्या मजुराचा तो मुलगा आंबिवलीसारख्या खेडेगावात अजूनही राहतोय, करिअरच्या वाटा वेगळ्या असाव्यात, प्रगतीसाठी उन्नतीसाठी एक वेगळा विचार, वेगळं करिअर निवडावं असं नाही वाटलं का? शायरीच निवडली तू? म्हणजे तसं सांगायला गेलं तर आंबिवली हा एक सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे की गाव आहे. आणि मलाही लहानपणी असताना वाटत होतं इंजिनियर व्हावं. म्हणजे माझा आवडतीचा विषय म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे मी BMM सुद्धा केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गाणी हा विषय आवडत नव्हता. म्हणजे कारण बाबासाहेबांची गाणी गायली जातात, लोकांना भावनिक केलं जातं असा माझा एक समज होता. आणि मला लहानपणापासून कविता लिहायची खूप आवड होती. आणि मला खूप जणांनी तेव्हा अप्रोच केलेलं की तू ऑर्केस्ट्रामध्ये ये, बाबासाहेबांच्या ऑर्केस्ट्रामध्ये तू आमच्यासोबत ये किंवा अशा प्रकारे मला अप्रोच व्हायचं, पण मी नाही म्हणायचो. पण मला अजूनही आठवतं की माझ्या भाच्याने त्याने सांगितलं की आपला एक स्वर शाहिरी जलसा विकास जाधव, प्राध्यापक विकास जाधव आणि सहकारी मिळून ते स्वर शाहिरी जलसा चालवायचे. आणि ते म्हटले की हा नवीन जलसा एक बनतोय आणि तू त्याच्यामध्ये सामील झाला पाहिजे. आणि मी म्हटलं ठीक आहे, आपण बघूया. मी खूप वेळेस नकार दिलेला. मी म्हटलं आपण प्रयत्न करूया. आणि आम्ही त्या जलसामध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला कळलं की नाही, म्हटलं बाबासाहेबांची गाणी फक्त भावनिक करणारीच नाही आहेत किंवा बाबासाहेबांची गाणी फक्त गुणगान गाणारी नाही आहेत, तर समाजाला एक नवीन दिशा देणारी, समाजामध्ये बदल घडवणारी. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी बाबासाहेबांचा एक निरोप पोहोचवायला तुमच्याकडे आलेलो आहे. अच्छा, निरोप आहे. हो. आणि तो निरोप म्हणजे काय, तर आम्ही त्यांच्या संदेशाचे वाहक आहोत. मला वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर मी या गाण्याच्या मार्फत देण्याचा मी प्रयत्न करेन. भल्या सांजला होई देऊन हाती समतेचं निळ निशान घेऊन जातीवाद्याला तुडवितो, मनुवाद्याला तुडवितो, माझ्या भीमाचा माझ्या बापाचा माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो.
हे निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो, निरोप कळवितो नव्या पिढीला घडवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या भीमाचा निरोप कळवितो, माझ्या बापाचा निरोप कळवितो. क्या बात है आकाश. मग ऐश्वर्या, आता म्हणजे आकाशची आणि तुमची म्हणजे भेट कशी झाली आणि दोन कलावंत किंवा दोन गायक एका प्रवाहात कसे आले? एक शिबिर आयोजित केलेलं होतं कला संगिणीचं. तिथे सगळे कलाकार होते आणि कलाकार होते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आलेले होते ज्यांना आवड आहे कलेची, ज्यांना काही करता येत नाही नुसतीच आवड आहे, ते माणसं सुद्धा आलेले. आणि त्या कला संगिणीमध्ये हा कलाकारांमध्ये होता की काहीच करता येत नाही त्यांच्यामध्ये होता? हा कलाकार होता आकाश. अच्छा. हा, आणि त्याच्यामधूनच आलेला. तू तर आधीपासूनच गात होतीस? हा, मी गात होती, पण माझी त्याची इतकी ओळख नव्हती. पण जेव्हा मी एक गाणं लिहिलं होतं प्रेमाचं, तर मग मी ह्याला म्हटलं की तू गिटार खूप छान वाजवतो, तर तू मला साथ दे माझ्या गाण्याला. मग त्याने ते गिटार प्ले केलं आणि मग मी जसं गात गेली तर त्याने मला साथ दिली. मग तो गिटार सुद्धा वाजवायचा, माझ्यासोबत गात सुद्धा होता. आणि त्याच्यानंतर मग आमची ओळख झाली चांगली. सूर जुळाले? हा, म्हणजे सूर जुळाले, पण ते मैत्रीचे ओळखीचे सूर जुळाले. आणि त्याच्यानंतर मग आमची अजून ओळख झाली. मग आम्ही एकमेकांना भेटायला लागलो. आमची गट्टी खूप चांगली जमली. म्हणजे मला काही करायचं असेल तर मी आकाशला नेहमी विचारायचे, आज अरे हे करू का, ते करू का. आणि कुठेही कोणताही कार्यक्रम असो, मग तो पथनाट्याचा असो, नाटकाचा असो किंवा कोणत्याही कार्यक्रमाचा असो, आम्ही तिथे असणारच. अच्छा. हा, मग त्याच्याशिवाय माझं पान हलत नव्हतं आणि माझ्याशिवाय त्याचं पान हलत नव्हतं. मग ते आमचे मित्रमैत्रिणी बोलत होते की तुम्ही दोघं जण इतके स्ट्रॉंगली कुठेही दिसता, मग एक काम करा, तुम्ही आता लग्नच करा आणि मग तुम्ही तुमची अजून मोठी सुरुवात करा. तुम्ही दोघं जण वेगवेगळी पानं एकत्र आली, डायरी तयार झाली. हा, आणि मग तो आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण खूपच सोबत काम करतोय, तर मग आपण लग्नच करून टाकूया. ऐश्वर्या, आज बघतोय आपण की आंबेडकरवाद प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय. आजची तरुण पिढी कोणत्या अंगाने बाबासाहेबांना स्वीकारते किंवा तुम्ही तरुण पिढीचं नेतृत्व करताय? बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जे दलित पॅंथरनी जे आपल्याला बाबासाहेब दाखवलेले होते, अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडले होते. आणि त्याच्यानंतर आता जे बाबासाहेब जे लोकांना दाखवतात कितपर्यंत योग्य ते मला माहिती नाही, पण बाबासाहेब खरे जर आपल्याला जगायचे असतील ना, ते झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. क्या बात आहे. आणि मी सुद्धा एक झोपडपट्टीचीच मुलगी आहे, पण मला बाबासाहेब माहितीच नव्हते की बाबासाहेब इतके छान आहेत. मला फक्त फोटोमध्ये दिसायचे की ते बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांनी इतके आमच्या जातीसाठीच फक्त इतकं केलेलं आहे की आम्हाला ते तेवढं स्थान दिलेलं आहे बाबासाहेबांनी. पण बाबासाहेबांचं इतकं मोठं महान कार्य हे माझ्यापर्यंतच नाही पोहोचलेलं होतं. म्हणजे मला कुठेतरी अशिक्षित मला जाणवत होते की मला बाबासाहेब तितके नाही माहिती. म्हणजे मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे अजून अशा खूप मुलं आहेत की त्यांना बाबासाहेब पूर्णतः माहितीच नाही. बाबासाहेब प्रचंड व्यापक संकल्पना आहे. आणि संविधान हे हा एक निसर्ग आहे. निसर्ग म्हणतो की माझ्या सृष्टीमध्ये किड्याला सुद्धा मारू शकत नाही, जगण्याचा अधिकार, किड्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तसं संविधानाने सुद्धा सांगितलं की माझ्या इथे या माणसाला माणसाप्रमाणे जगायचंय, म्हणून ते बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. मी ह्या गोष्टी ह्या ज्या आताची जी मुलं आहेत त्यांना कोण सांगणार आहे की नाही. हे जे शाहिरी जलसे आहेत हे राबवले पाहिजे आतापर्यंत. तुम्ही आता 7-8 वर्षापासून तुमच्या या संचाच्या माध्यमातून हा विचार पुढे नेताय. महाराष्ट्रातला अनुभव काय आहे? म्हणजे आधी असं व्हायचं की सभेच्या अगोदर गर्दी जमवायला शाहिरांची गरज पडायची. अजूनही तोच काळ आहे का? अजूनही तीच परिस्थिती आहे का? शाहिरांना तो मान सन्मान मिळतोय का? अजूनही तोच काळ आहे. कारण का जेव्हा ढोलकी वाजते तेव्हा लोकांना असं वाटतं की तिथे काहीतरी कार्यक्रम होतोय, मग आपण तिथे गेलं पाहिजे. आणि मग त्यांना काहीतरी अवेअर करायचं असेल तर मग डफ वाजवला पाहिजे, डफातून सांगितलं पाहिजे की बाबा नाही इथं काहीतरी होतंय, मांडलं पाहिजे. मग मला असं वाटतं की तिथे काहीतरी त्या डफाचा सुद्धा वापर होतोय आणि त्या माणसांचा सुद्धा वापर केला जातो. आणि मान सन्मानाची ही गोष्ट आहे, तर समाज कोणताही असो तो गाण्याला सन्मान देतो. गायकाला मला तरी नाही वाटत की देतो म्हणून. मी तुझ्याकडे येईन की बाबासाहेब सर्व व्यापक आहेत, म्हणजे त्यांचे उपकार तर या अणुरेणूवर आहेत या देशाच्या.
जसं ती म्हणाली की झोपडपट्टीमध्ये देखील आम्हाला बाबासाहेब अजूनही खऱ्या अर्थानं जाणवतो, आढळतो. तुझं एखादं असं गाणं आहे की जो बाबासाहेबांचा शोध घेतोय? आम्हाला स्लम एरियामध्ये फिरताना किंवा इतरत्र फिरत असताना आम्हाला काही समस्या आढळून आल्या ज्या महिलांविषयी आहेत. तर ते एक गाणं आम्ही लिहिलं, त्यातला थोडा भाग मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. ला 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 हे 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 ला 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 ला. हे झोपडीत चार खांब एक छोट एक लांब, झोपडीत चार खांब एक छोट एक लांब, कस खालीवर झालं या छपार, कस खालीवर झालं या छपार, तान उपाशी लेकरू उपाशी, तान उपाशी ढळून गेली या दुपार, लेकरू उपाशी हे ढळून गेली या दुपार, तान उपाशी ढळून गेली या दुपार, लेकरू उपाशी ढळून गेली या दुपार. ए भराव कस हे पोटाचं गाडग, भराव कस हे पोटाचं गाडग, चुलीवर रिकाम भाताचं वाडग, चुलीवर रिकाम भाताचं, महागाईनं केलंय भलतच ठार ग, आन स्वसावा कसा ग ह्यो दुष्काळ ग, स्वसावा कसा ग ह्यो दुष्काळ ग, स्वसावा कसा ग ह्यो दुष्काळ. रातीला ग बया जावा मिटते मी डोळे तवा, रातीला ग बया जावा मिटते मी डोळे तवा, तवा येत या भाकरीचं सपान, तवा येत या भाकरीचं सपान, तान उपाशी लेकरू उपाशी, तान उपाशी ढळून गेली या दुपार, लेकरू उपाशी हे ढळून गेली या दुपार. क्या बात आहे. आकाश, म्हणजे आता तुझ्या गाण्यातनं जी प्रातिनिधिक वेदना मला जाणवली. तुम्ही आता एवढी वर्ष झाली एकत्र आहात, जे शाहिरांना फारसं मानधन मिळतं असंच नाहीये. आज आपण बघतो की सांस्कृतिक, त्यातल्या त्यात आंबेडकर सांस्कृतिक चळवळीमध्ये पण एक चंगळवाद बोकाळलेला दिसतोय. म्हणजे ग्लॅमरसच्या नादी लागून अनेक लोक भरमसाठ बिदागी देतात कार्यक्रमांची, अक्षरशः बाया देखील नाचवल्या जातात आंबेडकरी मंचांवर. शाहिरांची काय अवस्था आहे आजच्या या तारखेला? म्हणजे आमच्या शाहिरी जलसाचं नाव आहे युगक्रांती शाहिरी जलसा. तर हा शाहिरी जलसा आहे. पण आत्ताच जयंती येऊन गेली महामानवाची, आणि या जयंतीला आम्हाला खूप सारे कॉल्स येतात, लोक बोलवतात, पण त्यावेळेस ते विचारतात की हा ऑर्केस्ट्रा मध्ये किती जण नाचणार आहेत, लावणी आहे का, हा याच्यामध्ये काही डान्स आहेत का, याच्यामध्ये काही अभिनय वगैरे होतो का. मग त्यांना सांगायला लागतं की नाही, हा जलसा आहे, हा शाहिरी जलसा आहे. मग ते म्हणतात की अरे, म्हणतात आम्हाला प्रबोधन नकोय, म्हणतात आम्ही खूप वाचलेलं आहे, आता आम्हाला नाचायचंय. पण आम्ही कार्यक्रमामधून पण विचारतो की खरंच आपल्या मनावर हात ठेवून आपण खरं मनापासून सांगितलं पाहिजे की आम्ही बाबासाहेब किती वाचतो, त्याचाच भाग कलाकार होतोय की काय, असं आम्हाला वाटतं. मग आता जे शाहिरीच्या माध्यमातून मंडळी आता मोठे झालेत, तर ते आता कुठेतरी त्यांना पण तो चंगळवाद कुठेतरी त्यांच्या अंगवळणी पडत चाललाय, अंगवळणी पडतोय की काय, असं चित्र झालंय किंवा परिस्थिती झालेली आहे. मग आम्ही ठीक आहे, चांगले, आम्हाला पण वाटतं की ना की चांगले कपडे घालावे, चांगलं आयुष्य जगावं, गाड्या बंगले, आम्हालाही वाटतं. पण आजही काही लोकांशी आम्ही चर्चा करताना आम्हाला वामनदादा जेव्हा ते सांगत असतात की वामनदादा कुठल्या परिस्थितीमध्ये काम करत होते, मी असं म्हणतो की ठीक आहे, एवढा पण आपण कष्ट सहन करून किंवा एवढाही त्रासामध्ये आपण कलाकार जगला नाही पाहिजे, त्यालाही
चांगल्या पद्धतीचं जगणं त्यालाही तुम्ही गरजेचं जर आहे. दैवीवादी गाणी गायलीत किंवा तुम्ही लोकगीतं गायलीत, अश्लील गीतांकडे गायला तर तुम्ही पण पैसा कमवाल ना. हा मला इथे सांगावंसं वाटतंय की मी चित्रपटासाठी गाणं लिहिलेली आहेत आणि मी गणपतीचं गाणं सुद्धा लिहिलेलं आहे सुरुवातीच्या काळात. म्हणजे त्यावेळेस मी सुद्धा गायले चित्रपटामध्ये. पण मला तेव्हा मी जे गाणं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला वाटलं की मी जे गाणं लिहितोय ते समाजावर काय प्रभाव टाकतंय, किंवा हे जे गाणं येणाऱ्या काळामध्ये हजारो वर्षानंतर किंवा 100-150 वर्षानंतर जर कोणी ऐकेल तर तो काय त्याला माझी ओळख काय निर्माण होणार आहे. तर माझी ओळख अशी काय नाहीये, कारण मी जे ऐकलंय, जे काय अनुभवलंय तेच मांडतोय आणि तेच देण्याचा प्रयत्न करतोय. पण मला वेगळं काहीतरी समाजाला देणं गरजेचं आहे. सुरुवात तुमची झाली होती ती शाहीर संभाजी भगत यांच्यासोबत. मग निरंतर काळ त्यांच्या सोबत राहणं जमलं नाही का? का वेगळी वाट निर्माण करावी लागली किंवा का स्वतःचा संच उभा करावा असा वाटला? मला वाटतं की हा बदलाचा नियम हे तथागत गौतम बुद्धांनीच सांगितलेला आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर त्याप्रमाणे असं मला वाटतं की प्रत्येकाने उभं राहणं गरजेचं आहे, उभं राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण स्वतः उभं राहत नाही तोपर्यंत आपण कुबड्यांच्या सहारे कुबड्या घेऊन आपण कधीपर्यंत जगू शकतो. म्हणजे दाट वटवृक्षाखाली नवीन रोप जन्माला येत नाहीत? नाही, येतात. म्हणजे ती जगत नाही, वाढत नाही, ते वाढत नाहीत, कारण त्यांना त्या सावलीमध्ये त्यांचा मृत्यू होतो की काय असं नाही. पण मला म्हणजे ज्या लोकांच्या सानिध्यातून आम्ही आलेलो आहोत तर त्या सगळ्यांकडनंच मला खूप शिकायला मिळालेलं आहे. संभाजी भगत हे विद्यापीठ आहे सांस्कृतिक शाहिरीचं, आणि ते विद्यापीठ तसंच राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी खूप कष्टातून आपल्याला हा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. आणि त्यांचं म्हणणंच असं होतं की या जगातील सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट जर कोणती असेल तर ती स्वातंत्र्य आहे. आजच्या काही बेमान समाजातील घटकामुळे आपण ते स्वातंत्र्य गमावून बसलोय का? तुझं निरीक्षण काय? ते स्वातंत्र्य आपणच गमावून बसलोय, कारण का आपण आपले पिंजरे तयार केलेले आहेत आणि आपण त्या पिंजऱ्यात जाण्याची तयारी करतोय, आहे की नाही. हे पिंजरे जे शोषणकर्ते आहेत त्यांनी बनवलेले आहेत, पण त्या पिंजऱ्यांमध्ये आत जायचंय की नाही जायचं हे आपल्यावरती आपल्या हातात आहे ना. पण आपण जातोय, आपल्याला माहिती आहे. आपण पिंजऱ्यात राहून बोलतोय की मला स्वातंत्र्य द्या, स्वातंत्र्य द्या, तर तसं होणार नाहीये. म्हणजे झेंडा कोणताही असो, निळा असो, भगवा असो, पिवळा असो, पण झेंडा पकडणारा हात कोणता आहे? मग तो हात कोणता आहे? तो दलित वर्गातील मुलाचा हात आहे ना. तुम्ही त्याच्या हातामध्ये निळा झेंडा दिला आणि दंगलकर म्हटलं तर मग लोक कोणाला फोकस करतील? निळ्या झेंड्याला फोकस करतील. की ते आजही राजकारणामध्ये सत्तेत यायचं असेल तर निळा झेंडा पाहिजेच त्यांना. हो, पाहिजे त्यांना. आता आमच्यासारखे जे युवा 27-28 वर्षाची जी मुलं आहेत, आम्ही तर आमच्या नजरेने बघतोय की आता सुद्धा आमच्या इथे चॉकअप झालेले गटर आहेत, कचराकुंडी नाहीये, आम्हाला रस्ते नाही मिळत. म्हणजे अजूनही आपल्या नागरी सुविधांपासून वंचित आहोत आम्ही. आम्हाला सुद्धा वाटतं की आमच्या मुलांनी चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेलं पाहिजे. आता मराठी शाळा बंद झाल्या. मला असं वाटतं की मराठी शाळा सुधारल्या पाहिजे, चांगल्या केल्या पाहिजे, तिथं काहीतरी डेव्हलप झालं पाहिजे. ह्या गोष्टीवरती कोण तुम्ही विचार नाही का? बोलायला तयार नाहीये. इथे कबरीवरून वाद घातले जातात आणि आमच्या झोपडपट्टीमध्ये येऊन तुम्ही हा जो गाजावाजा करतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्ही काहीच करू शकलात ना. आणि 5 वर्ष आम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या नीतिमत्ताच्या गोष्टी करतो, पण इलेक्शन आलं की त्या सगळ्या कसं काय विसरतो? मग त्यांना त्यांचं ध्येय प्राप्त करायचं आहे ना, आणि ते ध्येय त्यांना त्या झोपडपट्टीमध्येच मिळणार आहे, कारण का तिथे 18 पगड जाते आणि ही शक्ती झोपडपट्टीमध्ये आहे, त्यांना माहिती आहे. हो, पण आता असं झालंय की ती शक्तीचे देखील भाव ठरलेले आहेत. आकाश, काय वाटतं तुला की प्रत्येक पॉकेटची किंमत ठरलेली आहे आणि सत्ताधारी किंवा पुंजीपती जे असतील, भांडवलशाही असतील, त्यांच्याकडे त्या किमती त्यांच्या तिजोरीत कैद आहेत. फक्त निवडणुका आल्या की त्या किमती अदा करायच्या, तो समाज विकत घ्यायचा, सत्ता स्थापन करायची, 5 वर्ष पुन्हा शोषणाला तयार व्हायचं. तर म्हणजे आंबेडकरी समाजातीलच असा एखाद्या बेमान गटाच्या कान उघडण्यासाठी तुझ्याकडे एखादं गाणं आहे का? भीमरायाची पुण्याई चौकात सांगणार
झाले किती अत्याचार, नाही शाहीर क्या बात थांबणार. आहे. गटात तटात सार तुटलं र, ताटा तुटीचं वार सुटलं र. सांग कोणाला हे पटलं र, सार भलतचा कृत घडलं र. या मनूला जाळाया तोडाया मग भीमक्रांतीचं वादळ उठलं र. या मनूला जाळाया तोडाया मग भीमक्रांतीचं वादळ उठलं र. या मनूला जाळाया तोडाया मग भीमक्रांतीचं वादळ उठलं र. आपण एक गाणं ऐकतो की काय, भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. आणि ऍक्च्युली ते आत्मचिंतनाचं गाणं आहे, पण आपण बेभान होऊन त्याच्यावर नाचतो नाचलं त्याच्यावर. जातं. म्हणजे ह्याच्यावर खरंच आपण आत्मचिंतन आपल्या लोकांनी करण्याची खूप गरज आहे. आकाश, सध्या काय चाललंय तुमचं? सध्या म्हणजे आमचं शाहिरी जलसाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर युट्यूबला किंवा डिजिटल सोशल मीडियावर अनेक तुमची गाणी प्रसिद्ध गाणी आहेत. आहेत. म्हणजे कार्यक्रम तर सुरूच आहेत. म्हणजे आता मुरबाडला आम्ही एक कार्यक्रम केला, तो 500वा कार्यक्रम म्हणून आम्ही त्याला सेलिब्रेट केलं. आणि त्याच्यानंतर आता खूप कार्यक्रम झालेले आहेत. इतरत्र जे काही शिबिर आहेत त्यामध्ये तुमचा सहभाग असतो, ती आम्ही आयोजित करतो. परत संविधान महोत्सव आम्ही आयोजित करत असतो. आमच्यासोबत जी 10 लोकांची खूप मोठी टीम आहे, ज्याच्यात आमचे वाजवणारे मुलं आहेत. म्हणजे मला तर प्रकर्षाने मी त्यांचे नावं पण मला वाटते घेतलं पाहिजे की आमचे वादक अर्जुन येरबागे, त्याने आत्ताच विशारद कंप्लीट केला तबल्यामध्ये. आमचा ऋतिक जाधव खूप चांगला कीबोर्डिस्ट आहे. संतोष करून आमचा मुलगा आहे, खूप छान वाजवतो. भीमराव खेत्रे आहेत, धनंजय काकडे, असे खूप सारे आहेत. नुकताच ऐश्वर्याला पण एक राज्यस्तरीय पुरस्कार हो. मिळाला, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आहे. नक्की तो कशासाठी आणि कोणता पुरस्कार होता? ओके. तो पद्मपाणी नावाने हा राज्य लेवलला पुरस्कार दिला जातो. म्हणजे ह्या पुरस्काराची पण गोष्ट अशी आहे की हा पुरस्कार 2 वर्षापूर्वी मला देण्यात आलेला. तर या पुरस्काराला ज्यावेळेस आम्हाला बोलवण्यात आलं, त्यावेळेस माझा त्यांना एक प्रश्न होता की हा पुरस्कार देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला पैसे देऊ शकता का, जे आम्ही आमच्या कामामध्ये वापरू शकू. तर ते म्हटले की नाही, आम्ही हा पुरस्कार आणि तुम्हाला ते येऊन घ्यायचा आहे. म्हणजे आणि हा खूप मोठा पुरस्कार आहे. आम्हाला तिथे गेल्यावर कळलं की हा खूप मोठा पुरस्कार. छोटा काय करतोय? आमचा छोटा आता खूप मस्ती करतोय. तर तो 6 महिन्याचा असल्यापासून तो आमच्या समोर सोबत प्रवास करतोय. अच्छा. म्हणजे कुठेही कार्यक्रम असू द्या, महाराष्ट्रभर कुठेही असू द्या, सोबतच असतो, गाणी गात असतो आम्ही, आणि तो आजूबाजूला बागडत असतो. तर आता तो 4 वर्षाचा आहे. आरोह नाव आहे. भविष्यात तो वारसा पुढे नेईल का काय? तसा आम्ही तर विचार केला नाहीये की कला क्षेत्रामध्ये तो काय करेल, पण त्याला वाजवायची खूप आवड आहे. सतत वाजवत असतो. आणि गाता येत नाही पण गाण्याचा प्रयत्न करत असतो. आमचा प्रयत्न असेल की त्याला चांगलं काहीतरी भविष्यात बनवावं, पण त्याला कलाकार व्हावं असं वाटत असेल तर तो त्या मार्गावरही येऊ शकतो. त्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे. निवडीचं स्वातंत्र्य आहे. जाता जाता तुमचं म्हणजे ज्या प्रेमातून 2 शाहीर एकत्र आले, त्या प्रेमावर आधारित एखादं गाणं दोघांनी मिळून गायलं तर मला वाटतं खूप गोड असा शेवट होईल आपल्या या चर्चेचा. म्हणजे आपण विद्रोही गाणी गात आलो, पण शेवट गोड झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस एकत्र आलेलो आणि तेव्हाच हे प्रवासामध्ये आम्हाला एक गाणं. मग तुम्हाला घरानं संमती होती दोघांनाही? हो. सुरुवातीला विरोध वगैरे झाला नाही, काहीच अडचण आली नाही. घरचे असं विचारत नाही की किंवा उपजीविकेचं साधन काय तुमचं, किंवा तुम्ही भविष्यात हे केलं पाहिजे किंवा हे सोडून द्या, कामधंदे बघा, असं म्हणत नाहीत का? सुरुवातीला म्हणत असतील? नाही, सुरुवातीला नाही, आता पण म्हणतात. हे गाणं सगळ्या मला वाटते कार्यकर्त्यांसाठी आहे, चळवळीत जे जाणतात आणि चळवळीमध्ये येऊ इच्छितात अशा सगळ्यांसाठी आहे की माझी जोडीदार असावी तर ती कशी असावी आणि तिने काय केलं पाहिजे, असं हा एक शाहिराची साध आहे. तर ते गाणं मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुझ्या डोळ्याची पापणी नग
झाकू ग साजणी तुझ्या डोळ्याची पापणी नग झाकू ग साजणी पापणी चाड माझं मन लपलं या तुझ्या डोळ्याचं ग पाणी नग सांडू ग साजणी पापणीच्या काठावर गाव वसलं या तुझ्या डोळ्याची पापणी तुझी वाट ग ये गळी माझी वाट ग ये गळी तुझी वाट ग ये गळी माझी वाट ग ये गळी तुझा धर्म ग ये गळा माझी जात ये गळी तुझी वाट ग ये गळी माझी वाट ग ये गळी तुझा धर्म ग ये गळा माझी जात ये गळी धर्माच्या बंधनाला जातीच्या कुंपणाला धर्माच्या बंधनाला जातीच्या कुंपणाला तू ग समतेची आग इथलावशील काय माणसात भेदाभेद तीर्माचा होतो द्वेष अशा समाजाची उतरंड मोडशील काय तुझ्या डोळ्याची पापणी नग झाकू ग साजणी क्या बात आहे. या देशामध्ये शोषितांची पीडितांची वेदना गदरपासून अनेक शाहिरांनी आपापल्या पद्धतीने मांडली. म्हणूनच शेतातल्या शेतकऱ्याची व्यथा देखील किंवा नामदेव ढसाळांसारख्या कवीच्या माध्यमातून दलित साहित्याची निर्मिती होणं या सगळ्या गोष्टी आजही चिरंतन आहेत. आणि ह्या वाटेने जाता जाता आकाश आणि ऐश्वर्या ही वाट खरं तर काचेची आहे, काटेरी आहे, पण सोबतीला त्यांच्या हातात या चंगळवादी चिट्ट अंधारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिवरायांच्या विचारांची मशाल आहे. त्यामुळे येणारा प्रवास जो आहे हा नेहमीच आणि निश्चितच प्रकाशमान असेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या भावी कारकिर्दीसाठी आणि मनापासून आभार मानतो तुमचं की तुम्ही इथे येऊन अगदी दिलखुलासपणे आपल्या आयुष्याचा जीवनपट आमच्या पुढे मोकळा केला. धन्यवाद. धन्यवाद. न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा YouTube चॅनलवर